नमस्कार, दीपक कोळसुले माझा मिड डे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या तासाची महत्त्वाची अपडेट। सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांची बाईक आता पोलिसांच्या हाती लागली आहे। या बाईकची तपासणी फॉरेन्सिक टीमकडून करण्यात येते। दोन अज्ञात ज्या बाईकवरून गोळीबार करण्यासाठी आले होते ती पोलिसांनी पकडली, तर गोळीबार करणारे दोघे दहिसरच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळते। दरम्यान सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी एका फेसबुक अकाउंटने स्वीकारल्याची माहिती मिळते। अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटने ही जबाबदारी स्वीकारली आहे। अनमोल बिश्नोई फेसबुक अकाउंटचा अधिकचा तपास आता सुरू आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेत अल्पेश कळकरे आपल्या सोबत आहे। अल्पेश, ज्या अनमोल बिश्नोई नावाच्या फेसबुक अकाउंटने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे त्याचा तपास सुरू झाल्याचं कळतंय, काय नेमकी माहिती याबद्दलची पुढे येते, काय नेमकं म्हणणं आहे या फेसबुक अकाउंटवरून जी जबाबदारी स्वीकारली आहे त्याबद्दलचं? सलमान खानच्या घराबाहेर जे गोळीबार प्रकरण घडलेलं आहे याचा तपास पोलिसांच्या 15 टीम विविध बाजूने करत आहेत। यामध्ये एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे। त्यामध्ये जे अज्ञात 2 जण होते ज्यांनी फायरिंग केली त्यांची बाईक आता वांद्रे परिसरातूनच जप्त करण्यात आलेली आहे आणि फॉरेन्सिक टीमचे अधिकारी ह्या बाईकचा आता सध्या तपास करत असल्याची माहिती मिळते। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर हा जे घटना घडलेली आहे या घटनेची जबाबदारी ही अनमोल बिश्नोई या एका फेसबुक अकाउंटद्वारे घेण्यात आलेली आहे। हा अनमोल बिश्नोई कोण आहे तर अनमोल बिश्नोई हा सिद्धू मूसेवाला प्रकरणामध्ये त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती, त्याचा काही हात होता असा हा व्यक्ती आहे। सिद्धू मूसेवाला हे प्रकरण घडल्यानंतर बनावट पासपोर्ट मार्फत तो कॅलिफोर्नियाला गेला होता आणि त्याचा तपास पोलीस सध्या करत आहेत। मात्र आता पुन्हा एकदा फेसबुक अकाउंटवर अनमोल बिश्नोई याच्या नावे सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार प्रकरण झालेला आहे त्याची देखील जबाबदारी या अनमोल बिश्नोईने स्वीकारलेली आहे। मात्र या जी अकाउंट आहे त्याची पडताळणी आहे ती पोलीस करत आहेत। याबाबत किती सत्य आहे आणि याबाबत किती खोटी माहिती आहे हे सध्या पोलीस विविध बाजूने तपासत आहेत। या प्रकरणामध्ये पोलिसांच्या 15 टीम ही ह्या विविध बाजूने तपास करतायत आणि यामध्येच आपण पाहिलं तर पोलिसांनी आरोपींची बाईक आणि हे जे अनमोल बिश्नोईचं जे अकाउंट आहे त्याचा तपास सध्या पोलीस करतायत। दीपक, अल्पेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्या तपासातून काय नेमकं पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया।